पुण्यातील मांजरी या ठिकाणी आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सभेच्या माध्यमातून राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना शरद पवार यांच्या हस्ते पारितोषिक सुद्धा दिले जाणार आहे। मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकदा एकाच मंचावरती येणार आहेत आणि आपण पाहू शकतो हा मंच तयार करण्यात आलेला आहे। या मंचावरती नेमकी आसन व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे ती आपण पाहूयात। या ठिकाणी आपण पाहू शकतो शरद पवारांची ही खुर्ची लावण्यात आलेली आहे, शरद पवारांची ही नेमप्लेट आहे आणि त्यांच्या बाजूला अजित पवारांची ही खुर्ची लावण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो ही त्यांचं नेमप्लेट आहे। तर शरद पवारांच्या दुसऱ्या बाजूला अर्थात त्यांच्या डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील यांची खुर्ची लावण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीची ही आसन व्यवस्था या मंचावरती करण्यात आलेली आहे। शरद पवारांच्या अगदी जवळ हे अजित पवार बसणार आहे, त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये संवाद होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आले होते, त्यावेळी मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद हा झालेला नव्हता। आज मात्र संवाद होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते आज एकत्र येणार आहेत। त्यासोबतच जयंत पाटील, इंद्रजित मोहिते, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील हे सर्व नेते आज या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार हे दिले जाणार आहेत। यामध्ये अजित पवारांच्या संबंधित असणाऱ्या अंबालिका सहकारी साखर कारखान्याला सुद्धा शरद पवारांच्या हस्ते पारितोषिक दिले जाणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या पद्धतीने एकूण राज्याची राजकीय घडामोडी सुरू होत्या त्यामध्ये सुद्धा ही राजकीय घडामोड खरं तर म्हणता येईल। कारण गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा आहे ती अर्थातच शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकत्र येणार, यांचं विलिनीकरण होणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असताना मागे एकदा तर आज दुसऱ्यांदा हे दोन्ही नेते शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावरती एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन अभिजित पिसेससह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।